पावसाळा चालू झाला आणि तळलेले पदार्थ बनवलेच नाहीत असं कधी होतच नाही. पण तळलेले पदार्थ म्हणजे तेल असणारच. तर आज आपण मस्तपैकी असे कमी तेलकट असे ब्रेडचे पॅटीस बनवलेले आहेत. बनवायला सोपे असतात आणि खायला तर त्याच्यापेक्षा मस्त लागतात. तर जास्त कोणतंही सामान न वापरता किंवा जास्त पसारा न करता आज आपण मस्तपैकी असे ब्रेड पॅटीस बनवूयात. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता पॅटीस बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे बटाटा. तर इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे मस्तपैकी असे उकडून घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला असे बारीक क्रश करून घ्यायचे आहेत. याच्याऐवजी तुम्ही हे जर किसणीवरती किसून घेतलं तरीसुद्धा चालू शकता. आता बटाटा मी चांगला क्रश करून घेतला, एकदम बारीक अशा करून घ्यायचं आहे, त्याच्या गाठी अजिबात ठेवायच्या नाही आहेत. आणि त्यानंतर आता आपण ह्याचा ठेचा बनवून घेऊयात. तर आता ठेच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, मी 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि 2 हिरवी मिरची घेतली आहे. हिरवी मिरची ही जास्त तिखट आहे म्हणून कमी घेतली. आता हे व्यवस्थित असं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते आहे. चांगलं कुटण्यासाठी याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल, पण खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्यानंतर याची चव अजूनच छान लागते. आता हे व्यवस्थित वाटून झालं आहे. आता आपण इथे फोडणी देऊन घेऊयात. तर इथे एका पॅनमध्ये मी 1 मोठा चमचा तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जिरे आणि थोडंसं मोहरी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे ठेचा जो वाटून घेतलेला आहे तर तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि आता हे सर्व आपल्याला बारीक गॅसवरती चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅस इथं मोठा अजिबात करायचा नाही, नाहीतर सर्व हे करपून जाईल. त्यानंतर इथे 4-5 मी कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत. लसणामुळे याचा वास असं खूप मस्त असं दरवळतो आहे. आता हे चांगलं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण क्रश केलेला बटाटा टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं परतायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर टाकायचं आहे, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी इथे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि पाव चमचा ओवा घेतला आहे, तो सुद्धा इथे बारीक हातावरती क्रश करून टाकला आहे. ओव्याने सुद्धा खूप मस्त अशी याला टेस्ट येते आणि पोटसुद्धा आपलं बिघडत नाही. तर आता हे व्यवस्थित मॅश करून झालं आहे. याच्यानंतर मी चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. बटाटा छान शिजलेला होता म्हणून याला आता व्यवस्थित असे मिक्सचर झालेलं आहे. वरतून हिरवीगार मस्तपैकी कोथिंबीर बारीक कट करून टाकायची आणि आता हे मिश्रण आपण गार करायला ठेवूयात. आता आपण पॅटीचे बॅटर बनवायला घेऊयात. तर आता इथे मी साधारणतः 1 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर मी 1 पाव चमचा हळद टाकली आहे, चवीपुरतं मीठ टाकले आहे आणि थोडंसं जिरे पावडर आपण ह्याच्यात टाकायचे आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ चांगलं असं भिजवून घ्यायचं आहे. जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे आणि अगदी घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे. तर पिठामध्ये तुम्ही पाणी टाकताना अंदाजाने थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे, एकदम पाणी टाकायचं नाही आहे. फक्त ह्या पिठाच्या गोटाळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्यात. त्यानंतर या पिठामध्ये पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे, म्हणजे याला कलर आणि तिखटचा फ्लेवर असा मस्त येतो. आणि त्यानंतर इथे मी पाव चमचा सोडा टाकला आहे. सोडा टाकल्यावरती थोडंसं असं पाणी टाकायचं आहे किंचितसं आणि पुन्हा एकदा एकदम व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने आपल्याला हे सारखं असं फिरवून घ्यायचं आहे. आता सोड्यामुळे या पॅटीसला असं मस्तपैकी क्रंचीपणा येतो, क्रिस्पी होतं. आणि त्यानंतर 1-2 चमचे मी इथे साधं तेल टाकलेलं आहे. पुन्हा आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम मस्त असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता 10 मिनटं हे पीठ आपण असं साईडला ठेवूयात. तोपर्यंत आपलं बटाट्याचं जे मिश्रण आहे ते सुद्धा गार झालेलं आहे. तर आता इथे मी नॉर्मल ब्रेड घेतलेला आहे, त्याचे 2 स्लाईस घ्यायचे आहेत. आता बटाट्याचं थोडं थोडं मिश्रण आपल्याला हे दोन्ही स्लाईसवरती घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं स्पॅच्युलाच्या साहाय्याने त्याला एकसारखं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. स्पॅच्युला नसेल तुम्ही सुरीने जरी केलं तरीसुद्धा चालेल. सगळीकडे असं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. बटाटा चांगला मॅश झाल्यामुळे इथे आपल्याला व्यवस्थित असं पसरून घेता येत आहे. आता हे दोन्ही स्लाईसला मी इथे भाजी लावून घेतलेली आहे. आता त्यानंतर अजून एक वरती एक स्लाईस ठेवून घ्यायचं आहे आणि सुरीच्या साहाय्याने आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आता पॅटीसचा तुम्हाला शेप द्यायचा आहे इथे. तर आता तुम्ही बघू शकता आतलं मिश्रण व्यवस्थित असं चिटकून बसलं आहे त्या ब्रेडच्या स्लाईसला. सर्व स्लाईस आपल्याला अशा करून ठेवायच्या आहेत, म्हणजे आपल्याला तळायला जास्त वेळ लागत नाही. आता साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला हे ब्रेडचे पॅटीस घ्यायचे आहेत आणि या पिठामध्ये असे व्यवस्थित डिप करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडून याला कोटिंग आलं पाहिजे आणि थोडंसं नितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या तेलामध्ये आपल्याला हलकंसं असं सोडून द्यायचं आहे.
तेलामध्ये पॅटीस सोडताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे, म्हणजे पॅटीची एक बाजू व्यवस्थित अशी पटकन तळली जाते आणि त्यानंतर मग बाकीचं तेल त्याच्यावरती थोडंसं सोडवायचं आणि नंतर मग तुम्ही ही पॅटीस पलटी करू शकता. आता इथे पॅटीस व्यवस्थित असे आपल्याला पलटी करता येतात आणि तेलामध्ये जास्त पिठाचं असं चुरा पण कुठे दिसत नाही आहे, त्याच्यामुळे आपलं पीठ पण व्यवस्थित असं भिजलं गेलेलं होतं. जास्त कच्चे पॅटीस आपल्याला तळून काढायचं नाही आहे, तर व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. सोडा टाकल्यामुळे हे पॅटीस बराच वेळ असे मस्तपैकी असे क्रिस्पी राहतात. खूपच सुंदर असा हा कलर आलेला आहे. मस्त असे पॅटीस तळले गेलेले आहेत. आता बाकीचे सुद्धा सर्व पॅटीस मी इथे तळून घेते आहे. एकदम मस्त असा वास दरवळतोय. आता पावसाळ्यामध्ये बाहेरचं काही खाण्यापेक्षा मस्तपैकी घरच्या घरी असे आपण पॅटीस बनवून खाऊ शकतो. आता तुम्ही ते पॅटीसचा कलर बघू शकताय. कलरसुद्धा मस्त आलेला आहे, म्हणजे बाहेरच्या पॅटीससारखेच झालेले आहेत आणि अजिबात बिघडत नाहीत हे पॅटीस. तर या पद्धतीने तुम्ही हे ट्राय करून बघा. खूप मस्त होतात. किती असा हा पॅटीस फुगला आहे तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर असा हा पॅटीस झालेला आहे. तर अशा प्रकारे मी सर्व पॅटीस इथे तळून घेतलेले आहेत. या पॅटीसला तेल राहू नये म्हणून आपण ह्या मोठ्या गॅसवरती असे तळून घेतले होते आणि याच्यामध्ये आपण थोडासा असा सोडासुद्धा टाकला होता. तरीसुद्धा हे पॅटीस अजिबात तेलकट झालेले नाही आहेत. हे पॅटीस तुम्ही सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप मस्त असे लागतात. तर अशा प्रकारे हे आपले मस्तपैकी गरमागरम असे ब्रेडचे पॅटीस तयार झालेले आहेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.